घरच्यांना तर आधीपासूनच ओळख होती. हो, चांगलीच ओळख होती. आता चांगलीच ओळख होतीचा हे काय होता? हे बघा, सगळ्यांच्या घरच्यांना सगळं सगळं कळत माहिती असतं. असतं, हा. माहिती असते. आणि आमचा निर्णय होता की लग्न कोर्टात करायचं. माझ्याही घरच्यांना दणदणीत करायचं होतं आणि त्यापेक्षा जास्त हिच्या घरच्यांना करायचं होतं मोठं जंगी शंगी लग्न. माझी बहीण इकडे आली, मग ती म्हणाली काय ठरवलंय नेमकं तुम्ही हा, आता?" ते आम्ही लिव्हिंग मध्ये होतो. ऍक्च्युली लिव्ह इन मध्ये राहतो हे कळायलाच आम्हाला खूप वर्ष लागली. तर एवढं एक्सपेन्सिव्ह आहेत सगळ्या गोष्टी. तर जर सोबत राहिलो तर आम्हाला सगळं एक्सपेन्सेस निघतील. तुम्ही जर त्याचा गैरफायदा घेणार असाल तर मग त्याला तर मग ते चुकीचं. नाही, सुंदर दिसणारी मुलगी या मुलासोबत याचा अर्थ नक्कीच याच्यामध्ये काहीतरी आहे. एक आई म्हणून मी तिच्या जवळ नाहीये हे मला खूप वाईट वाटत होतं सातत्याने. आणि मला असं वाटलं की थोडं आपण थांबलं पाहिजे. पण आता असं वाटलं की एक 6 महिन्याचा तरी तिला मी वेळ पूर्ण दिला पाहिजे. हॅलो आणि नमस्कार. लव गेम लोचाच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. एक स्पेशल कपल आज तुमच्या भेटीला घेऊन आली आहे, जे असं खूप दिवसांनी सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांच्या भेटीला एकत्र असं येणार आहे. सो कैलास आणि मीनाक्षी दोघांचंही खूप स्वागत आहे लोकमैत्रिणीमध्ये. थँक्यू. कसे आहात दोघे? मजेत. मस्त. हा, दिसतंय म्हणजे चेहऱ्यावर खूपच छान. तो लग्नाला किती वर्ष झाली आहेत आणि आता तुम्ही दोघं नाहीये तर तिघं झाले आहेत. सो संसार कसा सुरू आहे? कसं आहे का? कैलास तिलाच विचारतो कसा आहे तूच सांग, म्हणजे मी काय चुकीचं उत्तर दिलं तर भांडत नको पडायला. त्यापेक्षा काय होतं, स्त्रीला संसार आपल्याकडे अशी हे आहे, धारणा आहे की संसार हा स्त्री सांभाळते. त्यामुळे जर ती संसारात सुखी असेल तर नक्की संसार चांगला झालाय. जर स्त्री संसारात सुखी नसेल तर मग गडबड आहे. म्हणून म्हटलं म्हणजे मीनाक्षीने याचं उत्तर द्यावं. ठीक आहे, आता ठीकच म्हणावं लागेल. काही कंप्लेंट आहेत का मीनाक्षी? अजिबात नाही. खूप छान चाललंय आणि एकदम मजेत आहोत आम्ही दोघांचे. काय 2चे 3 झाले तर आणखीच मजा आहे. मज्जा आहे, मज्जा सुरू आहे. खूप म्हणजे आज यारा पण आहे, म्हणजे थोड्या वेळात येईल ते आपल्या इंटरव्ह्यू मध्ये. ती आता फक्त गेम खेळते तिकडे. सो तिथपर्यंत आपण इंटरव्ह्यू करून घेऊया. सो मला सांगा, आता खूप वर्ष मला मागे जावं लागणार आहे. सो पहिली भेट आठवते का तुम्हाला? ती कशी झाली होती? काय आठवणी आहेत पहिल्या भेटीच्या? ऍक्च्युली असं आम्ही भेटलो आणि असं काहीच नाही. आम्ही एका कॉलेजमध्ये होतो आणि तिथून हा प्रवास सुरू झालेला आहे. प्रवास आहे हा, भेट वगैरे काही झालेली नाहीये. काय म्हणता येईल, एक दशक सोबत आहोत. सोबत आहोत. मैत्री कशी झाली होती? कोणी अप्रोच, कसं असतं की म्हणजे भेटलो आणि मैत्री झाली असं कधीच होत नाही. कोणच म्हणजे आपल्या सगळ्या तिथे असं कोणीच भेटलं आणि मैत्री झाली असं कोणीच नसेल. तुमची कशी झाली होती? आणि ते पण मैत्री, रिलेशनशिप आणि मग लग्न, हा प्रवास एक वेगळा असतो, राईट? सो मैत्री कशी झाली होती? आम्ही एका कॉलेजला होतो, मत्सुदेरी कॉलेज, मत्सुदेरी महाविद्यालय जालना, जे टोपे दोघेही जालनाचे आहात? दोघे जालन्याचे. पण आमचं गाव खूप दूर. मी जालन्यापासून 35 किलोमीटर माझं गाव आहे, चांदे ठोंबरी नावाचं. आणि हिचं गाव आहे दूर, पण हिचे वडील बीडीओ होते. तर हे हिच्या जन्मापासून हे जालन्यातच राहतात, म्हणजे प्रॉपर शहरामध्ये. हा, शहरामध्ये. तर हिचा तांडा एक गंगारामवाडी तांडा म्हणून आहे अंबड तालुक्यामध्ये. आणि म्हणजे तसं बघायला गेलं तर जिल्ह्यापासून आमच्या दोघांची ही गावं तेवढीच दूर आहे. आणि मग ते शहरात आम्ही आलो, एका कॉलेजला होतो आणि आम्ही एकांकिका करत होतो सोबत, नाटक करत होतो सोबत. आमचा एक ग्रुप होता. आमचा म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर योग महोत्सवासाठी निवड होते वेगवेगळ्या मुलांची. मग तिथे ऑडिशन्स होतात तुमचे. मग किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही 2004 4-5 ची गोष्ट आहे. तेव्हा आमची म्हणजे अशी साधी भेट झाली. मग त्यानंतर नाटक, आमचे काही मित्र होते. मग कसं असतं, गावी जास्त मुली नसतात नाटकामध्ये. मग 2 मुलं. गावी जास्त मुलींशी बोलणं पण त्यावेळी म्हणजे नाही, काही संबंधच नाही की लगेच चिडव्या आणि लपून छपून बोलणं वगैरे. आम्हाला तर अलाउच नव्हतं कॉलेजमध्ये. नाही, मुलींना नाही, मुलांना पण. म्हणजे चोरून प्रेम वगैरे तसं झालं? नाही, तेच इंटरेस्टिंग आहे. ऍक्च्युली आमच्या कॉलेजमध्येच अलाउ नव्हतं मुलांनी मुलींसोबत बोलणं आणि भेटणं. कॉलेजमध्ये अलाउच नव्हतं ते. पण नाटकामुळे एकत्र आलो. युथ फेस्टिवल आणि असा सगळा एक ग्रुप होताच आमचा. तिथे आम्ही भेटलो. पुढे तो सांग. आणि मग असं प्रेम वगैरे काही असं नाही जे तुम्ही म्हणता का आता भेटलो, फर्स्ट साईड लव्ह वगैरे, असं वगैरे काही झालं नाही आमचं. आम्ही भेटलो, मग नाटक करत गेलो. मग आमचा ग्रुप होता. मग आम्ही ही 12वी पास झाली, ही ग्रॅज्युएशनला आली. मग माझं ग्रॅज्युएशन झालं. मी ग्रॅज्युएशन पासून MA मध्ये गेलो.
आणि मग हा जो सगळा प्रवास होता, या प्रवासामध्ये आमची खूप चांगली मैत्री झाली. आणि मग आमचे जे सिनियर होते ते पास आउट होऊन बाहेर निघून गेले. मग आम्ही जास्त जवळ आलो. मग आम्हाला बोलायला, चर्चा करायला मग कोणीच नव्हतं. मग मी लिहायला लागलो, जे की आमचे सिनियर डिरेक्ट करायचे, लिहायचे. मग मी लिहायला लागलो. मग मी कविता स्पर्धामध्ये मी पार्टिसिपेट करायला लागलो, सोलो. मग नाटक लिहायला लागलो, एकांकिका लिहायला लागलो. मग आम्ही सोबत काम करायला लागलो. आणि मग रात्रंदिवस जालनामध्ये सगळं जालन्यात. हो, मग रात्रंदिवस आम्ही सोबत राहायला लागलो. मग त्यातून म्हटलं की अरे आपण मग आता काय व्यक्त कोण झालं पहिलं? कसलं तीच मागे फिरत होती माझ्या. असं वाटतं का? नाही, असू शकतं. पण असं काही व्यक्त तर हाच झाला खरं तर. म्हणजे माझं असं काही नव्हतं. मी आपली साधी सरळ, मला फक्त नाटकात काम करायचं होतं म्हणून मी आपलं ग्रुपमध्ये नाही मला घ्या. पण नंतर असं झालं की आपण चांगले मित्र आहोत. म्हटलं हो आहोत मित्र चांगले. नाही मग मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे. म्हटलं हा असेल, पण सध्याच मला नकोय ते मैत्रीच्या नकार दिलेला? नकार असं नाही, पण म्हणजे याला पण गमवायचंही होकारही नव्हतं. मला गमवायचंही नव्हतं, कारण तो खूप चांगला मित्र, जवळचा मित्र झाला होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त मला पण व्यक्त असं व्हायला असेल कोणी ना की नव्हतं. म्हणजे कळतंय दोघांनाही की फिलिंग्स आहेत, पण तो ते तूही व्यक्त केलं नसेल आणि त्यानेही व्यक्त केलं नसेल. सो त्याने अप्रोच घेतला, त्यालाही तू नाही म्हणाली. नाही म्हणजे तेव्हा खूप हे होतं ना की मला एक तर मुंबईला आम्हाला यायचं होतं तेव्हा, आणि घरी माझ्या बहिणी आहेत, आम्ही 5 बहिणी आहोत. तर ते एक बर्डन असतं छोट्या शहरांमध्ये की नाही बहिणींचं ते आपण. आणि मी तेव्हा किती ग्रॅज्युएशनलाच तर होते. मग तेव्हा होतं की नाही नको मला लव्ह मॅरेज वगैरे काही करायचं नाहीये, पण याला गमवायचंही नाहीये. मग मी तेव्हाच अगदीच नकार असा दिला नव्हता तेव्हा. म्हटलं आपण सोबत राहूया, बघूया. मग नंतर आम्ही मग मुंबईत दोघांचा आलो. एकत्र मुंबईला प्रवास कसा झाला? अभिनयाच्या निमित्तच की काही वेगळं कारण होतं? नाही, म्हणजे अभिनयाची सुरुवात तुमच्या कॉलेज पासूनच झाली होती. हो. मग तो मुंबईला येण्याचा प्रवास. आणि कसं असतं की आपल्या गावची लोक जास्त ऍक्टर बनण्याचं स्वप्न, फार क्वचित लोक असतात जी ऍक्टर बनण्याचं स्वप्न घेतात. तुमचा तो प्रवास कसा झाला आणि की मला हेच करिअर म्हणून चूज करायचंय, हे कसं सुचलं? ऍक्च्युली आमची एक मैत्रीण होती. म्हणजे हा प्रवास तर सुरूच होता आमचा ग्रॅज्युएशन पर्यंत. नाटक, एकांकिका, वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घेत होतो आणि बक्षीसही आणत होतो. तर एक कॉन्फिडन्स बिल्डअप झाला होता. आणि मग असं झालं की आमची मैत्रीण आमच्या आधी इथे मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आली होती. माया बोर्डे तिचं नाव होतं. तर मग तिने आम्हाला NSD काय आहे, ललित कला केंद्र काय आहे आणि आपलं थिएटर अकॅडमी काय आहे याविषयी सांगितलं. मग आम्हाला असं झालं की आपण या फ्लो मध्ये आहोत तर एकदा ट्राय करून बघायला हरकत नाही, कारण तिथे भारतातले फक्त 25 जणच निवडल्या जायचे. मग आम्हाला तशी काही शक्यता वाटत नव्हती, पण म्हटलं आपण फ्लो मध्ये एक ऑडिशन देऊन तर बघूया, प्रयत्न करून बघूया. आणि त्या निमित्ताने मग आम्ही मुंबईत आलो दोघे जण. आणि मग सिलेक्ट झालो. मग आम्ही बॅचमेट झालो. पण एकमेकांच्या घरच्यांना माहिती होतं का की तुम्ही एकमेकांसोबत जाताय? ओके, म्हणजे फ्रेंड्स म्हणून आला होता? हो, इनफॅक्ट माझे वडील आले होते आमचं ऍडमिशन करून घ्यायला इथे सगळं. म्हणजे आमच्या आमच्या मुंबईला येण्याच्या आधी पण आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायचो ना स्पर्धांना. तेव्हा आम्ही सोबतच जायचो. मग रात्री बेरात्री हा सोडवायला जायचो घरी. म्हणजे घरच्यांना तर आधीपासूनच ओळख होती. चांगलीच ओळख होती. आता चांगलीच ओळख होतीचा हे काय होता? अरे असं म्हणजे हे बघा, सगळ्यांच्या घरच्यांना सगळं कळत असतं, माहिती असतं. हिचे वडील आले होते सोडवायला इकडे, त्यांनाही माहिती होतं. आणि आहे कैलाश आहे, हा सोडतो नेतो आणि हा आहे, म्हणजे माहिती असतं सगळ्यांना. ते त्या प्रवासातून गेलेले असतात. आणि आपल्याला तेव्हा कळत नसतं. आपल्याला असं आपण असं दाखवतो ते मांजर डोळे मिटून दूध पिते तसं. पण घरच्यांना आता कळतं आम्हाला की त्यांना सगळं कळायचं. मग तो अभिनयाचा मुंबईमध्ये आल्यावर कशी सुरुवात झाली? आम्ही 2 वर्ष थिएटर अकॅडमीत होतो वामन केंद्रे सरांच्या इथे. आणि नाटकाचं रीतसर आम्ही प्रशिक्षण घेतलं. मग तिथे कळलं मुंबई काय आहे. म्हणजे कैलाश तर नेहमी म्हणतो की ते शिकणं बाजूला जुळवून घेण्यातच आमची 2 वर्ष गेली की काय आहे सगळं. मी तरी एक मोठी नाटकं केलेली होती 2 राज्य नाट्य स्पर्धेमध्ये, पण कैलाशने तसं केलेलं नव्हतं. सो त्याला मी ऍडजस्ट करत, मला तो ऍडजस्ट करत अशी 2 वर्ष निघाली शिकत. आणि खूप छान शिकलोही, नाही असं नाही, खूप शिकायला मिळालं. वर्ड थिएटर काय आहे, ब्रॉडवे थिएटर काय आहे, हे सगळं इथे येऊनच शिकायला मिळालं. आणि ज्ञानात तर आपसूक भर पडलीच आमच्या. मग पहिलं काम हे दोघांचंही लग्नाच्या आधी होतं की लग्नाच्या नंतर मिळालं? तसं व्यावसायिक म्हणतेस की असं ओव्हरऑल म्हणजे कोणतंही काम जे असेल ज्याने तुम्हाला फेम मिळाला, ते काम लग्नाच्या आधी होतं की लग्नाच्या नंतर?
लग्नाच्या आधीच आधीच मग ते कोणतं होतं? शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक. आम्ही 2010 ला पासआउट झालो मुंबई विद्यापीठातून, 9:30 ला म्हणजे ना 9ला हा 2009लाच 9लाच पासआउट झालो आम्ही. आणि मग 10-11 हे नाटक लिखाण आणि तो सगळा प्रवास आम्ही म्हणजे ऍक्टर, डिरेक्टर, म्युझिक डिरेक्टर ज्यांची कॉन्सेप्ट आहे ते सगळी लोक अगोदरपासूनच इन होतो नाटकामध्ये. तर ते सगळं म्हणजे आम्ही सोबत डेव्हलप केलं ते सगळ्यांनी नाटक. तर त्यामुळे ही 2 वर्ष त्यात गेली आणि 2012 ला पहिला प्रयोग झाला यशवंत नाट्य मंदिरला आणि पहिल्याच प्रयोगात नाटक हिट झालं. आणि पहिल्याच प्रयोगात इंटरव्हललाच पार असे कॅमेरे लागलेले होते आणि आमचे इंटरव्ह्यू वगैरे सुरू होते आणि मग आमच्यासाठी ते नवं होतं सगळंच. तर ते आपण ऍक्टर फायनली झालोय हे एक फिलिंग येतं ना, ते फिलिंग आल्यासारखं वाटलं? नाही ऍक्च्युली आताही झाल्याचं आताही झाल्यासारखं वाटत नाही, कारण ती जर्नी खूप वेगळी आहे. ते खूप वेगळं आहे म्हणजे तिथे पोहोचायचंय आम्हाला माहिती की ते खूप वेगळं आहे. म्हणजे कोणीतरी तुमचा इंटरव्ह्यू करतंय, कोणीतरी तुम्हाला बोलवतंय, 4 जण तुमच्या सोबत सेल्फी काढते म्हणजे तुम्ही ऍक्टर झाला असं जर असेल तर त्या गैरसमजात आम्ही तरी नाही. पण आता अगेन मग तुम्ही आता तू मुंबईमध्ये आल्यानंतर त्याला होकार दिलाच अशी अपेक्षा आहे, दिलास की नाही दिलास? दिला की नाही दिला? मुंबईमध्ये आल्यावर दिलास की जालन्यामध्येच दिला? नाही द्यावाच लागला. जालन्यात होतं माझ्या मनात, पण तेव्हाही ती भीती होती की नाही घरच्यांना मी कसं सांगणार, काय गोष्ट म्हणजे कसं मी त्यांना सांगणार की मी याला चूज केलंय वगैरे. म्हटलं जसं जसं आपण सक्सेस कडे वळत जाऊ तेव्हा आपसूक रस्ता थोडासा व्यवस्थित होत तुला कधी मिळाला आणि मग तू स्वतःहून कसं सांगितलं? ऍक्च्युली ते मी स्वतःहून नाही सांगितलं, यात माझ्या बहिणीचा मोठा वाटा आहे. ती म्हणजे घरच्यांना सगळं माहितीच होतं आम्ही सोबत आहोत, नाटक करतोय आणि नाटक हिट झाल्यामुळे तर आणखीच सगळे खुश होते. पण मग त्या दरम्यान माझी बहीण इकडे आली, मग ती म्हणाली काय ठरवलंय नेमकं तुम्ही? ते आम्ही लिव्ह इन मध्ये होतो, आम्ही राहत होतो आणि जवळजवळ आम्ही 7 वर्ष राहिलो सोबत लिव्ह इन मध्ये. घरच्यांचा त्यासाठी काही विरोध अजिबात नाही. ऍक्च्युली लिव्ह इन मध्ये राहतो हे कळायलाच आम्हाला खूप वर्ष लागली. म्हणजे आम्हालाच कळालं नंतर की अरे याला रिलेशनशिप म्हणतात. कारण नाटकावाले आमचे आले होते आणि ते एक रूम करून राहत होते आणि आमचं असं होतं की आम्ही नाटकाव्यतिरिक्तही काही वेगळं शोधू पाहत होतो, धडपडत होतो, कारण आम्ही मुंबई विद्यापीठात शिकलेलो होतो. मग आम्ही वेगळ्याच रूम मध्ये आधीपासूनच राहत होतो. आम्ही आणि आमची जळगावची एक मित्रमैत्रीण होते, म्हणजे 4 लोक वेगवेगळ्या प्रांतातले मुलं मुली आम्ही असे एकत्र राहत होतो मुंबईमध्ये. आणि मग पुढे नाटक जेव्हा ओपन झालं ते राहत होते आणि आम्ही राहत होतो. मग हळूहळू घरच्यांना तर माहितीच होतं की राहतात सोबत आणि आम्ही सांगितलं होतं की बाबा इथे एवढं एक्सपेन्सिव्ह आहेत सगळ्या गोष्टी, तर जर सोबत राहिलो तर आम्हाला सगळं एक्सपेन्सेस निघतील. तर खूप कमीत आम्हाला सगळं होईल, राहण्या खाण्यापासून सगळं. घरचे म्हणले अरे काही प्रॉब्लेम, उलट चांगलं आहे. आणि मुंबई तसं बघायला गेलं तर कोणाला गावाकडच्या लोकांना आमच्या तरी ती काढल्यांना एवढी परिचित नव्हती, तर आपली मुलगी सेफ राहील कैलास सोबत राहिली तर, आणि कोणीतरी ओळखीचं आहे सोबत आहे मुंबई सारख्या शहरात, हा एक होता. मग त्यामुळे आम्ही राहिलो आणि नंतर कळालं की याला लिव्ह इन म्हणतात. मग तिची बहीण आली. किती वर्षांनी कळालं की ह्यालाच लिव्ह इन म्हणतात? जसं जसं करत गेलो नाटक, जसं विचार आपले ब्रॉड होत जातात तेव्हा कळत जातं की याला लिव्ह इन म्हणतात. पण ते छान होतं लिव्ह इन, असं आता जरी वाटत असलं तरी ते खूप समजदारीने राहणं होतं. आम्ही चौघं खूप मजा करायचो, खरंच खूप मजा करायचो. म्हणजे तो काळ खूप भारी होतं ते. पण त्याच्यामध्ये लिव्ह इन मध्ये राहताना म्हणजे लिव्ह इनचा तुम्हाला लग्नाचा निर्णय घेण्यात काही फायदा झाला का? अर्थात खूप फायदा झाला. म्हणजे आम्ही एकमेकांना आधीच कळालो. काय होतं, आपण जेव्हा प्रेम करतात मुलं मुली तर ते काहीतरी सर्टन पिरियड पुरते भेटतात आणि तेव्हा ते काय ना ते असे आसुसलेले असतात भेटायला, कारण त्यांनी भेटलेले नसतात. मग ते भेटतात 1-2 तासाची भेट आणि 24 तासाची भेट वेगळी असते. मग ते नंतर त्यांना जेव्हा लग्न होतं ना तेव्हा त्यांना कळतं अरे यार हा उशीच नीट ठेवत नाही, हा कपडेच कुठेतरी सवयी नव्याने कळत नाही आपल्याला, माहिती असतात की काय करत. सो आजकालचं जे लिव्ह इन रिलेशनशिप आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण की आधी जर तुम्ही जसं म्हणताय की ते रिलेशनशिप त्याला लिव्ह इन रिलेशनशिप त्याला म्हणतात ते आम्हाला माहितीही नव्हतं, पण आताचं लिव्ह इन रिलेशनशिप तसं वेगळं आहे बघायला गेलं तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही ठरवून त्याकडे तसं बघत असाल ना तर तुम्ही तसंच वागणार. आमचं काय होतं, आम्ही गरजेमुळे एकत्र आलो होतो. तुम्ही लिव्ह इन म्हणून त्याकडे बघून जर लिव्ह इन मध्ये राहणार असाल ना तर मला असं वाटतं तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. आम्ही गरजेमुळे एकत्र आलो होतो आणि तुम्ही कशासाठी एकत्र येताय हे महत्वाचं आहे. याचा विचार करून जर एकत्र राहिलात ना तर मला नाही वाटत त्याचा काही तोटा आहे. नाही असं नाही, म्हणजे लिव्ह इन म्हणून एकत्र राहिला तर काहीतरी चुकतंय असं नसतंय.
म्हणजे मला तरी वाटतं आज की लिव्ह इन हा एक जसं लग्न नावाचा एक संस्कार आहे आता आपल्याकडे लग्न हा एक संस्कार आहे तसा आजच्या पिढीची एक गरज आणि आजची पिढी एकमेकांना समजून घेऊ पाहतात एकमेकांशी ते रिलेट करू पाहतात की आपण किती कम्फर्ट आहोत एकमेकांसोबत आणि मग ते राहिल्यानंतर त्यांना जर वाटलं की आपण हे कंटिन्यू करायला पाहिजे पुढे तर ते करतात. काही काही लोक तर असे म्हणजे आपलंही असं झालं होतं की आम्हाला आयुष्यभर तसंच राहायला आवडलं होतं म्हणजे आम्ही ठरवलं होतं की आपण लग्न नाही लग्न केलं नाही तर केलं तरी चालेल. काय राहूया ना आयुष्यभर असंच राहूया म्हणजे काय हो, लग्न करून काय होणार आहे वेगळं असं नाव मिळतं फक्त हा तर नाही ते म्हणजे तेही छान आहे गरजेचं तर आहे. तो हा पण तर त्याचा वेगळा पण फायदा हा मी नाही तेच उचलला. माझा म्हणण्याचा मुद्दा तोच होता की तुम्ही जर त्याचा गैरफायदा घेणार असाल हा. तर मग त्याला तर live-in मग ते चुकीचं आहे. नाही पण गैरफायदा घेण्यासाठी जर लिव्हिंग मध्ये येतात ती लिव्हिंग त्याला होणारच चुकीचं आहे. ते चुकीचं आहे. असं त्यांचं म्हणणं. सो आता हा अगदी सिरियस कन्व्हर्सेशन अरे थोडस अगं बाहेर आलो आपण सो अभिनय म्हणून करिअर कधी निवडलं करिअर अभिनयच करायचा आहे आणि दोघंही लग्न करणार आहे कधी ना कधीतरी विचार केला असेल की दोघांनाही लग्न करायचंय एकत्र संसार करायचा आहे. सो अभिनय हे करिअर म्हणून निवडताना थोडंसं रिस्की नाही वाटलं का कारण की अभिनय क्षेत्र आहे जे काम मिळेल तेव्हाच पैसे मिळतील आणि काम नाही मिळालं तर पैसेही नाही मिळणार. सो ते रिस्की नाही वाटलं का निर्णय घेताना आणि लग्न करतानाही की तू अभिनेत्री म्हणून बायको निवडतोय आणि अभिनेता म्हणून नवरा निवडतोय सो एक रिस्की नाही वाटलं का तुम्हाला? मला जर विचाराल तुम्ही की तुला रिस्क नाही वाटलं का तर आयुष्यात म्हणजे जन्माला आल्यापासून रिस्कच घेत आलो प्रत्येक गोष्ट रिस्कीच होती आयुष्यामध्ये त्यामुळे असं नाही वाटलं की अभिनयचं करिअर आणि मी काही अभिनयाचं करिअर करण्यासाठी मुंबईत आलोच नव्हतो विद्यापीठात शिकायला मी आलो होतो मला व्हायचं होतं प्राध्यापक माझं MA झालेलं आहे मराठीमध्ये हा मराठीत झालं मग मी मग चुकून अभिनय क्षेत्रात आलं तसं म्हणाल चुकून नाही ठरवूनच हा पर्पजली पण ते बदलत गेलं म्हणजे मला आधी काहीतरी वेगळं व्हायचं होतं मग नंतर वाटलं मी शिक्षक व्हायला पाहिजे नंतर वाटलं अरे आपण प्राध्यापक व्हायला पाहिजे मग खूप डोनेशन होते मग एवढे आपण भरू शकत नाही मग म्हणून अभिनय हा म्हणून अभिनय नाही मग माझ्या क्लासमध्ये एक मुलगा होता जो पार बॉडी बिल्डिंग त्याने सुरू केली होती आणि त्याने पार तो डाएट वगैरे त्याने सुरू केलं होतं आणि मग मला कळलं की हे तू का करतो हे सगळं तो म्हणलं मला ऍक्टर व्हायचंय मला कळलं अरे यात तर काही अशा क्वालिटीज नाही की हा ऍक्टर होईल मी तर कविता करतो कथा करतो लिहितो म्हणजे डिरेक्ट करतो कधी कधी तिकडे करायचो आमच्या अकॅडमीत नाटक मग मी का नाही हा प्रश्न मला पडला आणि मला वाटलं की आणि सेम आम्ही दिसायला तो पण माझ्या मराठवाड्याचाच होता आणि असे दिसायला वागायला बोलायला भाषा सगळं सेम होतं मग त्याने मला एक कॉन्फिडन्स आला की अरे मी पण करू शकतो आणि मग मी सुरू केलं आणि ते सुरू इतकं छान झालं की आज इथपर्यंत. सो आपण जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा दोघांमधली काहीतरी एक गोष्ट आवडत असते ज्याच्यामुळे आपण लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचतो. सो तुमच्या दोघांमध्ये अशी कोणती गोष्ट होती की येस या माणसाशी मी लग्न करू शकते? माझ्यातलं तर माहिती नाही मी निवडलं की हा खूप अंडरस्टँडिंग आहे मला आयुष्यभर हा सांभाळू शकतो मी तेवढी स्वार्थी होते त्याच्यात ते मी बघितलं आता त्याने काय बघितलं मला माहिती नाही. आज कायला सांगेल आज खरंच सांगू का बोलून टाक हिम्मत करून टाका. आज खरंच सांगतो मी आपल्याकडे ना म्हणजे हे खूप हे होईल आपल्याकडे ना तुम्हाला बघता क्षणी पहिलं स्वागत होतं तुमचं जर तुम्ही असे एकदम तुमचा प्रेझेन्स छान असेल तर तुमचं खूप छान स्वागत होतं. जेव्हापासून मी मीनाक्षीच्या सोबत आहे तेव्हापासून मला सगळ्यांनी छान रिसीव्ह केलं माझ्या आयुष्यात. तर ते रिसीव्ह करणं जे असतं ना तुमच्याकडे बघून की एक सुंदर दिसणारी मुलगी या मुलासोबत याचा अर्थ नक्कीच याच्यामध्ये काहीतरी आहे. तर जेव्हा कोणीतरी हे माझ्या लक्षात आलं की अरे हे खूप छान आहे जिथेही मीनाक्षीला मी सोबत घेऊन जातो तर माझ्याकडे बघण्याचा अप्रोच वेगळा असतो आणि जेव्हा मी एकटा जातो म्हणजे आता ठीक आहे आता मला लोक ओळखतात किंवा आता ठीक आहे पण म्हणजे जोपर्यंत माझ्याकडं मी जोपर्यंत असा ओळख निर्माण व्हायची होती तोपर्यंत माझ्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन होता तो ती सोबत असताना वेगळा असायचा आणि मी असताना वेगळा असायचा. हा त्यामुळे मी लग्न केलं असं नाही पण त्याच्या पलीकडे जाऊ नये म्हणजे मीनाक्षीचं एक गोष्ट खूप चांगली आहे जी मला पहिल्यापासून आवडते. म्हणजे काल जर एखादी गोष्ट आमच्यासोबत घडली दोघांमध्ये जर वाद झाला ती लगेच एक तासाभराने विसरून जाते आणि ती जशी पहिली होती ती तशीच राहते की लोक असं मनात ठेवतात डोक्यात ठेवतात हा मग ते होत नाही. तर म्हटलं अरे यार ये मॅरेज मटेरियल है. मग घरच्यांची तुमच्या लग्नावर काय प्रतिक्रिया होती? लगेच होकार दिला की विरोध केला की काय होतं एक्झॅक्टली?
नाही, विरोध असा तर अजिबातच झाला नाही, जे बऱ्याच पोर्टल मध्ये लिहून हा, आलेलं कारण की आम्ही ऍक्च्युली. वाचलं की जातीवरून कास्टवरून तुमच्या दोघांच्या लग्नामध्ये बऱ्याचशा तुमच्या आई वडिलांचा विरोध होता, तर तसं काही होतं का? नाही, असं अजिबात तर नाही. जसं अजिबातच हिने आता नाहीये. सुरुवातीला हा. सांगितलं की माझी बहीण माझ्याकडे आली आणि आपला विषय दुसरीकडे दुसरीकडे गेला, हो. तर परत त्या विषयावर येऊ आपण. हिची बहीण आमच्याकडे आली, मग ती राहिली. माझे आई वडील यायचे, म्हणजे आई वडील जे की शेती करतात ते आम्ही लग्न झालेलं नसताना आमच्याकडे आले, राहिले 1 महिनाभर आमच्याकडे. हिची आई पण राहिली आणि सगळे म्हणजे यायचे नातेवाईक राहायचे. तर त्यांना कळलं की एकमेकांसाठी खूप चांगले आहेत, सुटेबल आहेत, या क्षेत्रामध्ये कोण मिळणार आहे हिला आणि कोण मिळणार आहे मला असं त्यांनीच आम्हाला सांगितलं. आम्ही म्हटलं नाही आम्हाला असंच राहायचं आयुष्यभर, खूप छान आहे असं. ते म्हटले नाही नाही आम्हाला जबाबदारी तू मुक्त करा. हिची बहीण आणि हिची आई म्हणाले की तुम्ही लग्न करून घ्या, जे की यांना 5 बहिणी आहेत तिला आणि दोघींचंच लग्न झालं होतं, आणखी 2 बाकी होत्या. तरी त्या म्हणाल्या की नाही नाही इंटरकास्ट जरी असलं तरी काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करा. कारण त्यांची फॅमिली वेल एज्युकेटेड आहे, खूप समजदार आहे. पण तेवढंच कौतुक माझ्याही फॅमिलीचं वाटतं मला की सगळे शेती जरी करणारे असले, गावचे जरी असले, तरी त्यांनी ते खूप आनंदाने स्वीकारलं. आणि कोर्टामध्ये दोघांचीही फॅमिली होती आणि आमचा निर्णय होता की लग्न कोर्टात करायचं. माझ्याही घरच्यांना दणदणीत करायचं होतं आणि त्यापेक्षा जास्त हिच्या घरच्यांना करायचं होतं मोठं जंगीशंगी लग्न. हा, म्हणजे जे तू अनेक पोर्टलवर आम्ही वाचले की तुमच्या इंटरकास्टमुळे खूप प्रॉब्लेम झाले तुमच्या लग्नाचं, तसं काहीही नव्हतं. नाही, मला असं वाटतं आमच्यापेक्षा इतरांनाच त्रास आहे आमचं इंटरकास्ट. आमच्या इंटरकास्ट होतं पण प्रॉब्लेम असं आहे. सो लग्नाच्या दिवशीच्या काय आठवणी आहेत? आता तुम्ही म्हणालात की कोर्टात लग्न केलं. काय मजेशीर आहेत होत्या, आठवणी? एकदम खूप मजेशीर आठवणी आहे. एक आठवण तर इतकी इंटरेस्टिंग आहे, मीनाक्षी सांग ना. नाही, तूच सांग आता. ती जास्त स्टोरी टेलिंग याला अरे चालतं नाही, ना. please. असं नाही, पण सांग. नाही खूप लग्नाच्या दिवशी एकतर माझं शूट सुरू होतं सांगलीला. मी सांगलीवरनं आलो होतो, मीनाक्षी मुंबईवरनं आली होती. हिनंच खरेदी केली होती सगळी माझी आणि तिची कपड्यांची वगैरे सगळं. नाही, माझा ड्रेस मी इथे बोरिवलीत खरेदी केला. अरे म्हणजे हा, घागरा माझं आणि आल्यावरती. आणि मग याचं काही फिक्स नव्हतं, मेजरमेंट माहित नाही काय. ऐनवेळी म्हटलं कसा दिसणार आहे हा काहीच माहिती नाहीये, उद्या डेट आहे. ऍक्च्युली आम्हाला इथेच कोर्ट मॅरेज करून गावी रिसेप्शन मोठं करायचं होतं, पण ते इथे पॉसिबल झालं नाही, म्हणून मग ते जालन्यात करावं लागलं कोर्ट मॅरेज. मग हळूहळू ते असं असतं ना की मग अरे कपडे तरी नवीन घ्या, मग आता एखादा दागिना तरी हवाच, म्हणून मग मंगळसूत्र तरी घ्या, मग घरच्यांना तरी कपडे घ्या, असं करत करत ना ते व्यवस्थितच झालं तसं लग्न. खर्च झालेला हा, आहे. व्यवस्थित खर्च झाला. करायला पण ते सांगितलं, छोटं दिसलंही करूया. छान, म्हणजे लोक म्हणजे जेवढ्यांनी युट्यूबला व्हिडिओ पण आहे त्याचा, तर आणि फोटो पाहिला कोर्ट मॅरेजला. तर ते खूप म्हणजे खूप इंटरेस्टिंग. हा, तर मग कपडे मी इथे घेतले. मग हा आला सकाळी त्या दिवशी, मग याचा आम्ही जाऊन घाईत एक कोट घेतला तिथेच जालन्यात आणि मग 4 वाजता तिकडे गेलो आपण कोर्टात आणि मग तिथे लग्न केलं. आणि हो, परत लग्न झालं आणि मग जेवढ्यांना कळलं मित्रमंडळींना आणि पाहुणे रावळ्या सगळं आले कोर्टामध्ये. मग आता एवढे आले यांना बिना जेवणाचं कसं पाठवायचं. मग आम्ही एका हॉटेलला घेऊन गेलो छान. मग त्या हॉटेलला सगळ्यांना किती लोक आहेत एवढे बरं यांना पाहिजे ते द्या, आणि आमची गाडी होती रात्री आणि आम्ही गेलो आणि ते सगळे तिकडे जेवतात. दुसऱ्या मग दिवशी तुम्ही मुंबईला आलात? हो, कारण आमचा प्रयोग होता. नाटकाचा प्रयोग होता शिवाजी अंडरग्राऊंडचा कल्याणला. हा, मग रात्री आम्ही 8 वाजता ट्रॅव्हल्स मध्ये त्यांना पार्टी बसलो. दिली आणि तुम्ही आलात? हो, पार्टी म्हणजे ते करत म्हणजे होते त्यांची बिचारे party तेच पार्टी. नव्हते. ते त्यांचे एन्जॉय करतायत आणि आणि आम्ही आम्ही निघालो. असं एक आहे ते, म्हणजे सांगायला म्हणजे तेवढं आहे की आम्ही लग्न केलं आणि परत इकडे आलो. रजिस्टर लग्न करायचं तुमचं आधीपासूनच ठरलेलं की नंतर मग काही कारणामुळे रजिस्टर लग्न केलं? नाही, आमचं आधीच ठरलं. आधीच मग म्हणजे reception वगैरे केलं? आधीच की आम्हाला रिसेप्शन मोठं द्यायचं असं ठरलं होतं, पण रिसेप्शनही आम्ही देऊ शकलो नाही. काम इतके आणि लागोपाठ सुरू होते की आम्हाला तो जो मधला वेळ असतो तो काही मिळालाच नाही आम्हाला हे सगळं करायला. पण जेव्हा आपण मुंबईत आलात, आता लग्न होऊन मुंबईत आलात, तेव्हा एका अनोळख्या शहरामध्ये एकमेकांची साथ असणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि तेव्हा तुमचा एक स्ट्रगल पिरियड सुरू होता. सो तेव्हा एकमेकांची साथ तुम्हाला कशी मिळाली? ऍक्च्युली आम्ही इथे आहोत ते दोघांच्या Correct. साथीमुळेच हेच आहोत. उत्तर होतं माझे की आम्ही दोघं सोबत आहोत म्हणूनच इथे आहोत. आहोत. कारण आमच्या सोबतचे खूप लोक आले, पण ते काय होतं, शेअरिंग करण्यासाठी कोणतरी पाहिजे असतं. आज दिवसभरात माझ्यासोबत काय घडलं, आणि ते कळणाराही व्यक्ती पाहिजे असतो की त्याला कळलं पाहिजे की हे काय आहे. तर आम्ही ज्या जगात वावरतो, सिनेमा नाटक याच्या, तर हे जग मोस्टली आमचे जे फ्रेंड सर्कल आहे गावचं त्यांना माहितीच नाहीये ना. त्यामुळे आम्ही कसं शेअर करणार. त्यामुळे आम्ही एकमेकांना शेअर करायचो आणि एकमेकांना आजही आम्ही खूप मोटिवेट करतो, खूप सांगतो. म्हणजे काम हातात आलं गेलं, एखादा सिनेमा मिळाला, अगदी काठावर आला, तो तरी गेला, हिट झाला, फ्लॉप झाला,
काहीही झालं चढ उतार तरी आम्ही एकमेकांना सांगतो आणि त्यामुळे तुमचं नातं अजून स्ट्रॉंग झालं असं वाटतं. ऍक्च्युली म्हणजे आम्ही एकमेकांशिवाय ते म्हणजे बहुत अधुरे असं म्हणू नये, पण प्रेम कधीच गळून पडलंय आता अंडरस्टँडिंग आणि त्याच्या पुढे आम्ही गेलोय. म्हणजे प्रेम तर होतच सुरुवातीला, ते म्हणजे ते जे असतं ना ठरलेलं प्रेम लव हे ते त्याच्या खूप खूप पलीकडे पुढे गेले. पलीकडे गेलो. खूप राहिलो सोबत, खूप शेअरिंग झालं आणि आता पण आहोत. त्यामुळे पण आता लग्नानंतर किती वर्षांनी यारा झाली? यार आता 22 ला झाले ना. 17 लग्न झालं. 5 वर्ष 5 वर्षांनी. पण जेव्हा मीनाक्षीने तुला गुड न्यूज दिलेली तेव्हा तुझे रिॲक्शन काय होते? नाही मला खरं म्हणजे तिने खरंच माझ्यासाठी ती जशी मूल होणार आहे ही गुड न्यूज आहे त्यापेक्षा खूप मोठी न्यूज होती ही. कारण मला कोणीतरी हवंच होतं आयुष्यामध्ये. कारण आई बाबा आणि माझा पुतण्या नुकतेच गेले होते आणि मग एक 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 ब्लँक एक खालीपण आलं होतं आयुष्यामध्ये खूप मोठं आणि असं कशातच मन लागत नव्हतं. त्यामुळे असं कोणीतरी ज्याच्यावर आपण अतोनात प्रेम करावं किंवा त्याने आपल्यावर अतोनात प्रेम करावं अशा व्यक्तीची गरजच होती. म्हणजे या क्षेत्रात असे इतके मित्रमैत्रिणीत आमचे ते डिसिजन नाही घेत बाळ करण्याचं आणि आमचं करिअर तर नुकतंच सुरू झालेलं आणि माझी सिरियल तर पीक पॉइंटला एकदम होती. पीक पॉइंटला होती. पण त्यातही तिनं निर्णय घेतला बाळ करायचा ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. त्यामुळे ती फिलिंग वेगळीच होती. म्हणजे मला रडायला आलं होतं. मला खूप काय आणि पण जेव्हा तू डिसिजन घेतलास की येस आपण आता यारा होणारच आहे, पण कैलासने तुला त्या प्रेग्नन्सी काळात 9 महिने कशी मदत केली? कारण की तेव्हा तू वर्किंग होतीस आय गेस. तुझी सुख म्हणजे नक्की काय असते सिरियल सुरू होती आणि तू 8 महिन्यापर्यंत काम करत होतीस. 9 महिन्यापर्यंत काम करत होती. त्याची साथ कशी मिळाली तुला त्या स्ट्रगल पिरियड मध्ये? कारण की आय गेस तुम्ही दोघंच राहत असाल मुंबईमध्ये. येस, काय म्हणता येईल, आईला जर कोणी रिप्लेस केलं असेल तर ते कैलाशने केलंय. प्रेग्नेन्सीच्या काळात आई किंवा अशी एक जवळची व्यक्ती जी हवी असते, म्हणजे नवरा म्हणून तर सगळेच करतात, पण आईची जागा जर कोणी घेतली असेल तर ती कैलाशने. ती यासाठी म्हणते मी, कारण मला कुठलंही क्रेविंग झालं, मला एके दिवशी आठवतंय, मला आवळा खावासा वाटत होता आणि तो आवळा शोधत फिरत होता अख्ख्या फिल्म सिटी परिसरात आणि कुठे दिंडोशीला जा, इकडे जा, त्याला मिळालं नाही. शेवटी मग त्याने ते गोड आवळा आणून दिला. मला आंबट आवळा खावासा वाटत होता. एवढंच नाही तर रोज मला कुठली भाजी हवी आहे, म्हणजे मावशी येऊन बनवून जायच्या, पण त्यातही मला जर काही खावंसं वाटलं तर तो त्यावेळेत तो बनवून आणून द्यायचा. आणि माझी रूम फिल्म सिटीच्या जवळच होती, कारण की ते बरं पडावं म्हणून. मग तो पावसात भिजत रेनकोट घालून गाडीवर कसाही करून मला वेळेत डबा आणून द्यायचा. माझ्या गोळ्या संपल्यात, औषधं संपली आहेत, हे सगळं जर कोणी केलं असेल तर ते फक्त कैलाशने. आणि माझं कामावर कॉन्सन्ट्रेशन होतं आणि त्याचं माझ्या प्रेग्नन्सीवर. म्हणजे माझ्यापेक्षा आई म्हणून जर मी काळजी घेतली असेल बाळाची, त्याही व्यतिरिक्त बाहेरून त्याने जास्त काळजी घेतली. म्हणजे खाणं आणि सगळ्याच गोष्टी. नाही पण ते खरंच आहे. आणि मीच नाही, असं सेटवर सगळ्यांनी पाहिलंय. कारण त्याला यायला अजिबात कम्फर्ट नव्हतं रोज सेटवर येऊन डबा देणं. पण तो म्हणाला ठीक आहे, ही फेज आहे आपली, यात काही कमीपणा नाहीये मला की मी तिला जाऊन डबा म्हणजे हा तिची एक बास्केट होती गुलाबी कलरची, आणखी पण आहे ती अशी मोठी बास्केट होती, तर ती पूर्ण भरेपर्यंत मी त्यात फ्रुट्स असतील 3 वेळेचे, नारळ पाणी सगळं असं खूप खूप छान होती ती फेज. खरंच खूप छान. म्हणजे माझ्यापेक्षा त्यानेच जास्त एन्जॉय केली प्रेग्नन्सी. पण यारा झाली तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती? मुलगीच हवी होती? नाही म्हणजे असं मुलगी किंवा मुलगा हवा होता. हा ऍक्च्युली आईला रिप्लेस करणं ही मोठी गोष्ट असते. तर थँक्यू. हे की मुलगी मुलगा असं काही नव्हतं हवं होतं, कोणीतरी हवं होतं. ओके. आणि मीनाक्षीच्या पोटाचा आकार बघून, असतो ना पोटाचा एक आकार असतो, आकार बघून सगळे म्हणजे जेवढे आमचे फ्रेंड सर्कल किंवा सगळे म्हणायचे अरे नाही तुम्हाला मुलगा होणार आहे. आणि हे बघ माझ्या बायकोचं होतं, कोणी मित्र म्हणायचा किंवा कोणी सांगायचं, नातेवाईक सांगायचे अरे आमच्या हिचं होतं, तिचं होतं, असं असं पोट होतं आणि ते मुलाचंच असतं, असं मुलगाच होणार आहे. तर एक डोक्यात झालं होतं की मुलगा होणार आहे आता आपल्याला. ओके ठीक आहे, मुलगा तर मुलगा. पण जेव्हा ही म्हणजे सिझरिंग झालं आणि ही गेली डान्स करत करत अगदी ऑपरेशन थिएटर मध्ये, हो ना, आणि ब्लॉगिंग करायची तेव्हा, तर हिनं ते केलं नाही, शूट केलं होतं फक्त, शूट केलं होतं, ब्लॉगिंग नंतर सुरू केली. तर ती गेली मस्तपैकी आणि आतून मग त्या नर्स आल्या आणि त्या म्हणाल्या की काँग्रॅट्स तुम्हाला मुलगी झाली. ब्रेक झालो मी पूर्ण, कारण असं होतं की आता डोक्यात मुलगा होता आणि मुलगी झाली. अरे बापरे म्हटलं. ओके, मला ते थोडा वेळ तर हेच झालं, ओके मुलगी झाली, वाव क्या बात आहे. पण त्यापेक्षा जास्त शॉकिंग हे होतं की माझी मीनाक्षीची आई आली,
आई आली जेव्हा मी लगेच कॉल केला, म्हटलं मुलगी झाली. आली, आई लगेच आली, घराच्या जवळच होती. आली आणि तिनं जाऊन बघितलं की मुलगी, आणि मी बघितलं. तर मी बघतच राहिलो याराला. पण मीनाक्षीची आई म्हटली, अरे ही तुझी आई सारखी सेम, तुझी आईच आहे, कैलाश तुझी आईच आली म्हटली. आणि मी बघितलं खरंच, कारण ती माझ्यासारखी दिसत नाही, मीनाक्षी सारखी दिसत नाही, ही कुणासारखी दिसते तर माझ्या आईसारखी दिसते. ओ मग मला म्हणजे भरून ते खूपच भारी होतं. ते स्पेशल मोमेंट. ती स्पेशल मोमेंट होती. तेच विचारणार होते की याला कोणासारखी दिसते, तर ती आजीसारखी आजीसारखी दिसते. So, आजीचे कोणते गुण घेतलेत का याराने? सगळे मला तर वाटतं आजीच आली आहे परत. सगळे गुण आहे. ती एवढी केअरिंग आहे ना, ती म्हणजे ती आताच म्हाताऱ्यासारखं वागते. नाही, आताही ती झालं, तिला हे शांत, करू ते हा. करू. आता बघ शांत बस म्हटलं की एकदाही आली नाही इकडे. तर ती म्हणजे तिनं वयानुसार जास्तच गुणी जरा. खूप गुण आहेत आईचे तिच्यात, पण माहिती नाही पुढे. हो, पुढचं माहित नाही, सध्या तरी शांत वाटते. सो आता थोडस इमोशनल झालं सगळं वातावरण, थोडंसं हलकं करूया. सो आता तू काही सुख म्हणजे नंतर प्रेग्नन्सी नंतर तू काही दिवस ब्रेक घेतला होतास, त्याच्यानंतर तू अबोली मालिकेत आलीस. बरोबर. राईट. अबोली नंतर मग अगेन तू ती मालिका सोडलीस. मग लोकांनी असे प्रश्न विचारले की तू काय झालं, तू का सोडलीस? सो का सोडलीस तू मालिका? कारण की ती पण तुझा कॅरेक्टर खूप गाजत होता आणि लोकांना खूप आनंद झालेला की तू परत येतेस देवकी नंतर दुसरा कॅरेक्टर घेऊन. सो ती मालिका मग तू का सोडलीस? ऍक्च्युली येण्याचंच कारण म्हणजे ऑडियन्स होतं. मी इतकं मिस करत होते, इतक्या पीक पॉइंटला मी सुख म्हणजे सोडली होती, आणि त्या ओढीमुळेच मी अबोली जॉईन केली. म्हणजे मला इतका विसर पडला होता माझ्या प्रेग्नेन्सीचा आणि याचा, की कामात मी खूप गुरफटून घेतलं होतं स्वतःला. म्हणजे मी एन्जॉय केली प्रेग्नन्सी, तिचं सगळं लहानपण वगैरे, पण मला एक ओढ निर्माण झाली होती की मी परत जॉईन झालं पाहिजे. कारण मला सातत्याने इतके फोन मेसेज यायचे की तू परत ये, आपण तुला परत हे करू सगळं. पण आता तो काळ माझा चांगला गेला. म्हणजे जॉईन केलं मी, आणि यारा पण लहान होती, तर तो काळ चांगला गेला. पण आता ती मोठी झालीये, तिला कळतंय सगळं, आणि ती आता कुठेतरी ना मिस करते मला रोज. तर मला ते थोडंसं सहन नव्हतं की ती दिवसभर मला मिस करते. अर्थात मी आता मीरा रोडला त्याचमुळे शिफ्ट झाले होते, अबोलीमुळे. पण आता असं झालंय की तिला खूप कळतंय आणि ती खूप मनाला लावून घेते काही गोष्टी. म्हणजे मोठी होत चालली आहे. म्हणजे बाई आहे, कैलाश आहे, सगळं आहे तिच्यासाठी. पण एक आई म्हणून मी तिच्या जवळ नाहीये, हे मला खूप वाईट वाटत होतं सातत्याने. आणि मला असं वाटलं की थोडं आपण थांबलं पाहिजे. म्हणजे हाही डिसिजन खूप टफ होता. मी 2-3 महिने खूप विचार केला याच्यावर. पण आता असं झालं की नाही, ही फेज आहे, ही तिची थोडी मोठी होईपर्यंतची फेज आहे. माहिती नाही आता अजूनही कुठे चांगला प्रोजेक्ट आला 6 महिन्यांनी अजून अर्थात, तर मी नक्कीच जॉईन करेन. पण आता असं वाटलं की एक 6 महिन्याचा तरी तिला मी वेळ पूर्ण दिला पाहिजे. सो आता यारा झाली आहे, लग्नाला इतकी वर्ष झाली आहे. सो पार्टनर ते पेरेंट्सचा प्रवास कसा झालाय आणि तो कसा सुरू आहे, आणि त्याच्याकडे तुम्ही पुढे कसं बघता, आणि काय बदल जाणवले तुमच्यात, काय चेंजेस झाले? जबाबदारी आली. जो की आपण ठीक आहे, मला यायला उशीर होणार आहे, किंवा आता ठीक आहे यार, कोणाला तरी कॉल करू, आता अंधेरीत आलोच आहे आपण, तर आणखी 4 लोकांना भेटून घेऊ किंवा असं. तर ते सगळं बंद बंद बंद. म्हणजे आता घराच्या बाहेर ही असतानाही असं वाटतं नको यार, आता शूटला जावं लागतं ना, महिना 1.5 महिना किंवा कुठेही जावं लागतं ना. मग ते असं होतं की मी याराची एक मुवमेंट मिस करतो का. म्हणजे छोटी छोटी गोष्ट असते अशी, आणि ती आज वेगळी यारा, उद्या वेगळी असते, परवा वेगळी असते. तर ती 4-4, 5-5 दिवसात ती बदलते हळूहळू. तर असं वाटतं की ते सगळं आपण अनुभवावं. कारण आम्ही सध्या तरी आम्हाला आता याराच असणार आहे आमच्यासोबत, की एकच बाळ आणि असं. तर त्यामुळे ते छान एन्जॉय करूया 3-4 वर्ष 5. आणि सगळ्यांनी आम्हाला सांगितलं कारण ते 3-4 वर्षच असतं. नंतर ते मुलं शाळेत जायला लागतात, त्यांचं एक फ्रेंड सर्कल होतं, आणि मग ते आपल्याला भावही देत नाहीत. म्हटलं ओके असं आहे का, मग आपण जरा आपली वेळ आहे, आपण ती घ्यावी. खूप बदल झाले, खूपच बदल झाले. बाळ झाल्यापासून, लग्न झाल्यापासून वेगळे बदल झाले. लग्न झाल्यापासून फॅमिली ऍड झाली आमच्यामध्ये, हिची फॅमिली, माझी फॅमिली, आणि 2 फॅमिली एकत्र. मग त्यांनाही आपल्याला सांभाळावं लागतं, तेही आपल्याला सांभाळतात. खूप गोष्टी असतात तशा. आणि आता बाळ झाल्यामुळे तर आणखी फॅमिली जास्त क्लोज होतात. तर एक फॅमिली जास्त क्लोज आलो आम्ही, आणि कामावर जिथे जे पाहिजे, जे करायला पाहिजे तेवढ्यावरच जास्त फोकस झालो. आधी कसं असं वेग चाललं होतं,
म्हणजे हे पण करू ते पण करू ते पण करू सगळंच वेळ आहे करू तर करू वेळ आहे तर करू. आता तसं नाही, आता जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळेत तेवढंच करू. वेळेचं इम्पॉर्टन्स काय हा आणि स्ट्रॉंगली डिसिजन घेण्याची क्षमता माझ्यात तरी आहे. म्हणजे आता अबोलीच जर म्हणशील रिसेंटचं, तर माझी इच्छा नव्हती सिरियल सोडायची, पण मला असं झालं की नाही, आपण हे थांबवलंच पाहिजे. तर थांबले मी तिथे. नाहीतर आधी एकटी असते तर हे करू शकते नसते. नाही ठीक आहे, चाललंय ना काम, कशाला सोडायचं वगैरे. तर ते असे बरेच छोटे मोठे पण महत्वाचे बदल झाले. सो हे लव्हचं सेगमेंट आता एवढ्या सगळ्या तुम्ही चांगले टिप्स दिल्या. आय गेस ह्यांना हा गाणं त्यांनी त्यांची स्पेशल रिक्वेस्ट आहे की कैलास असं कळलंय की खूप चांगलं गाणं गातोस. कोणी सांगितलं? हा तो मला म्हणाला की तो कैलास खूप चांगलं गाणं गातो. तो आमच्या कॅमेरामॅन कडून रिक्वेस्ट आहे की तू एक गाणं गावस. कुठलं गाणं म्हणून सांगा. हा 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 ये ओके. ये बोर झालीस तू? कंटाळली ती फोन घेऊन हो, आता. कंटाळले आता. बस असू दे असू दे. ओके. ओलू बो. हा. हा तर मी एक सेम सेम बट डिफरंट नावाचं नाटक करतो आणि त्या नाटकामध्ये आमची जान्हवी श्रीमानकर आहे, जिने ढोलिडा नावाचं गाणं गायलेलं आहे संजय लीला भन्सालीच्या फिल्म मध्ये. ती माझी को ऍक्टर आहे. ती आणि मी तो शो करतो. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, परिसाच्या संग संग लोह बिघडाले, परिसाच्या संग संग लोह बिघडाले, लोह बिघडले ते सुवर्णची झाले, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, विठ्ठलाच्या संग संग तू का बिघडाला, विठ्ठलाच्या संग संग तू का बिघडाला रे, तू का बिघडाला, विठ्ठलाच्या संग संग तू का बिघडाला, जो जो बिघडला तो विठ्ठलची झाला, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. वा 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 मस्त. याच नोटवर लव्ह सेगमेंट आपण संपूया आणि गेमकडे वळूया. नसतं तुम्ही पण बिघडाल. सो गेमकडे वळूयात. Yes. काही प्रश्न आहेत जे मी तुम्हाला एक एक करून विचारेन, काही प्रश्न दोघांना विचारेन. ओके. असं कैलास, पहिला प्रश्न तुला आहे. पहिली डेट आठवते का? हो. कुठे होती? एक ज्यूस सेंटर. ये कुठे होतं ते? मुंबईत की नाही जालन्यात? जालन्यामध्ये. जालन्यामध्ये. जालन्यात एकच ज्यूस सेंटर होतं. आता जसे कॅफे वगैरे आले तसं एक ज्यूस सेंटर होतं आणि त्या ज्यूस सेंटरला सगळे कपल भेटायचे आणि त्यात असे जसे की बार मध्ये वगैरे असतात ना ते मध्ये मध्ये टाकलेले पार्टिशन कंपार्टमेंट तसे केलेले असायचे. आणि तिकडे पहिली डेट म्हणजे ती खूप शातिर डेट होती माझी. की माझा एक मित्र होता म्हणजे आहे, युवराज गहिराव नाव आहे त्यांचं, प्राध्यापक येते. तर त्यांना लग्न त्यांचं जुळलं होतं आणि त्यांना त्या बायको सोबत कुठेतरी जायचं होतं. तुम्हाला हा मग ते दोघच गेले तर कसं नाही मग कोणीतरी आणखी सोबत पाहिजे. पण मग ते मला म्हटले कैलास छोट्या म्हणायचे मला, छोटीला घेऊन येतो. अरे रेडी छोट्या. आता तुम्ही गेलेला दोघं. आणि ते मला माहिती नव्हतं, याची ही सिक्रेट. मीनाक्षी, तुला कैलासने तुझ्यासाठी केलेली पहिली कविता? बापरे, त्या कवितेमुळेच तर हे सगळं घडलंय. काय होती ती आठवते? कैलास तुला तरी आठवत असेल. हो, मला कविता आठवते ना. या पुराण काय त्याची सुरुवात, काय त्याची थांब नाही त्या कडव्याची सुरुवात, ते कडवच मला सईचा आभाळ बसून आहे ना. हो बरोबर. तुझ्या सईच आभाळ येई मन फुंदत फुंदत गाई, तुझ्या सईच आभाळ येई ग मन फुंदत फुंदत गाई, या पुराण असं काहीतरी त्या पुराण नदीचं काहीतरी होतं रे. काय हा मन पातर. हा मन पातर कोड नदीच, जस ओसाड रान कधीच, मन पातर कोड नदीच ग, जस
काय पातर कोड नदीच या पुराण पिटली हाऊस, हे जे गाणं होतं ना, मी लिटरली सांगते, मला आणि तेव्हा किती ग्रॅज्युएशनला आणि आम्ही अभ्यास करायचो कॉलवर, तो मराठीचे मला Call वर नक्की अभ्यास करायचा? कॉलवरती नक्की अभ्यास अभ्यासच करायचो. हच नावाचं कार्ड होतं ना, हच आयडिया कार्ड, आयडिया idea, आयडिया idea. आयडिया नाईट फ्री होतं, म्हणजे ते रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत फ्री असायचं. लूप होतं ते, लूप पण होतं नाही, आणि idea. ते हचच होतं आय थिंक, पिंक पप्पी काहीतरी, पिंक कार्ड होतं, व्हाईट हच होतं. तर हे त्या माझ्याकडे नोकियाचा होता एक, आईचा मोबाईल होता तो, आणि त्यात त्याने ते लिहून पाठवलं आणि मी नुकतीच, मला ते नाही का आपल्याला कळायला लागतात, अरे वा छान काय प्रतिमा वापरल्यात, कविता वगैरे, तर मला नुकतंच ज्ञान झालं होतं त्याच्यासोबत राहून म्हटलं वाव काय छान कल्पना आहे ही, की या पुराने फिटली, आणि ते पूर मी आहे, आणि मी एवढी भारावून गेले होते की बापरे, माझ्यावर कोणीतरी कविता करते. आणि तेव्हापासून मग मला असं झालं की नाही, हा जरा जास्त चांगल्या कविताने पटवलं, कवितेने पटवलं ऍक्च्युली, कवितेने घात केला. कविताने घात केला. कैलास, तुला प्रश्न आहे, लग्नाआधी थिएटर मध्ये पाहिलेला पहिला मूवी, चित्रपट, लग्नाआधी खूप सिनेमा बघितले आम्ही. पहिला कोणता बघितला होता एकत्र? पहिला, अरे तो सैफ अली खान वाला नमस्ते लंडन. नमस्ते लंडन. पहिला बघितला. तेही त्याच मित्रांमुळे, हो तेही त्यांच्यासोबत प्राध्यापकांमुळे. पहिली मूवी डेट पण त्यांच्याचमुळे. त्यांच्याचमुळे. मीनाक्षी, लग्नानंतर पहिला मूवी कोणता बघितला? लग्नानंतर अरे बापरे, नाही आठवत. आपण अंधेरीत राहत होतो. अंधेरीत राहत आणि बऱ्याच आपण त्या मूवी Reliance बघायचो मॉलला आपण. जात होतो. हा, बऱ्याच मूवी बघायचो, पण एक्झॅक्ट आता मूवी नाही नाही आठवत आठवत. मला, मलाही नाही आठवत. ठीक आहे, जाऊ दे. दोघांना एकमेकांच्या शाळेचं नाव काय? ओ, हिच हे मी सांगू सांगतो. शकते. अरे यार, काय ते काय ते संजय ठिकारिया सर शिकवायला होते हो, तुला. हो. अरे अरे कसं आठवलं आता, CHB काय ते सी बरोबर आहे, एच नाहीये बरोबर. CTMK महाविद्यालय जालना. मीनाक्षी, तू? मोरेश्वर महाविद्यालय जालना. म्हणजे नाही, त्याचं राजूर. राज, ओके. विनायक पण होतं खरं म्हणजे माझं, विनायक विद्यालय. हा, विनायक विद्यालय. बेटा 2 मिनिट, 2च मिनिटं, संपत आलं आता, प्लीज. सो आता आमच्याकडे याराची पण एंट्री झालेली आहे. Yes. हाय यारा. हाय करा. हाय, तिकडे पण हाय इथे करा हाय. सगळ्यांना. तुझं नाव काय आहे सांग सगळ्यांना, पूर्ण नाव सांग. पूर्ण यारा, पूर्ण नाव यारा. पप्पांचं नाव काय आहे? कैलास. आणि आईचं नाव? मीनाक्षी. तुला मम्मी आवडते की पप्पा आवडतात? पप्पा आवडतात, मम्मा नाही आवडत. नाही. मम्मा रागवते. जास्त गिफ्ट कोण देतं तुला? गिफ्ट कोण देतं? चॉकलेट कोण देतं जास्त? चॉकलेट्स, तुला चॉकलेट्स आवडतात? हा, आवडतं ना. कोण देतं तुला जास्त चॉकलेट्स? आणि कोण? श्राव दादा, खालचा श्राव. दादाचा. मम्मी पप्पांपैकी कोण देतं? पप्पा देतो. मम्मी मम्मा देते. नाही देत. मम्मा ओरडते चॉकलेट खाल्ल्यावर. ही एवढीच बोलते की म्हणजे आता खूप बोलते, पण आता कॅमेरासमोर आहे. हा. अगं छान आहे, त्यातून आवाज येतो बेटा, छान छान. राहू दे, असू दे आता. राहू दे. हा, ठीक राहू आहे. दे. हा. आपण कंटिन्यू करूया आपला Yes. गेम. तोंडात हात नाही. सो दोघांनाही प्रश्न आहे की एकमेकांना दिलेलं पहिलं गिफ्ट आठवते का? कार्ड्स, ग्रीटिंग कार्ड्स, तेव्हा कारण की greeting तेव्हा cards ग्रीटिंगचं जास्त खूपच होतं. क्रेज होतं. म्युझिक वाले जपून आणि ठेवलंय असे- आहेत, आहेत, हो, आहेत, हो, आणखी आहेत. आणि एकमेकांचा फेवरेट मूवी कैलासचा कोणता आहे मीनाक्षी? किंवा नाटक? नाटक नाही सांगता येणार, मूवीज सांगू शकते. त्याची चॉईस सारखी बदलत असते ना, आज ही मूवी बघितली, वाव ही भारी होती, नाही त्याहीपेक्षा ही भारी होती, पण त्याला गॉडफादर खूप आवडते. आणि मीनाक्षीला कैलास? मीनाक्षीला तिला असे शांत असे काय आपलं त्या
यांचे सिनेमा खूप आवडतात बाबा मीनाक्षीला. जुने सिनेमे, शांत सिनेमे, एका लयीत असलेले सिनेमे, सुमित्रा भावेचे सिनेमे, उमेश कुलकर्णींचे सिनेमे, असे समांतर सिनेमे खूप आवडतात तिला. मंडी सिनेमा तिला खूप आवडतो. म्हणजे तिला समांतर सिनेमे जे अमोल पालेकरांचे सिनेमे होते तिने म्हणजे सीडी प्लेअरच्या काळामध्ये त्या अशा सगळ्यांचा एक बंच मिळायचा, तर तिने अमोल पालेकरच्या सिनेमाचा अख्खा बंच आणला होता. किंवा तो सचिनजींचा सिनेमा आहे तो नदिया के पार का, तो तर असे सिनेमे तिला खूप आवडतात. ज्या सिनेमाला असं गोष्ट असेल, छान तरल गोष्ट असेल, असे सिनेमे तिला खूप आवडतात. सो दोघांनाही प्रश्न आहे. मुंबईत आल्यावर एकमेकांचा पहिला मोठा ब्रेक आणि त्या कॅरेक्टरचं नाव काय होतं? कैलासचं तू सांग, मीनाक्षीचा तू सांग. वैजंता. येस, त्यांनी विसरण्याच्या आधी सांगितलं. ओळखलं तू बरोबर. तसं म्हणशील तर बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या सांगितलं. नावानं सांगितलं. पण तसं नाटकात बरोबर, नाटकात आमच्या दोघांचा शिवाजी अंडरग्राऊंड. हा, कारण सोबतच ब्रेक मिळालेला. कॅरेक्टरचं नाव? सावित्री मिलिंद. त्यातही नवरा बायकोच होतो आम्ही. कैलास, तुला प्रश्न आहे. तुझी अशी कोणती गोष्ट आहे जी मीनाक्षीला नाही आवडत, अजिबात नाही आवडत? खूप गोष्टी सांगतील खिशातून एवढ्या गोष्टी. एक गोष्ट. हा, मी अस्ताव्यस्त केलं काय की तिला नाही आवडत खूप. तिला हा खूप चिडचिड होते तिच्या. टॉवेल जागेवर ठेवत टॉवेल नाही जागेवर हा नॅशनल इश्यू आहे ना, टॉवेल जागेवर ठेवत नाही. आणि वाळत घालत नाही. आणि पटकन आटपत नाही मी. असं तिचं असतं की तू उठलास ना की तू तुझं तरी आटोप रे अर्ध्या तासात. मग मी फोनवरच असतो. मग याचा फोन घे, त्याचा फोन घे, याला कॉल कर, त्याला कॉल कर, म्हणजे त्यालाच 11-12 वाजणार माझे. मग अंघोळ राहणार, मग ते सगळं खूप चिडचिड आणि होते. तेव्हापर्यंत माझा स्वयंपाक झालेला असणार, त्यानंतर माझा तेव्हापर्यंत याराचं आवरून सगळं झालेलं झालेलं असणार. तू तरी कर ना. कैलास. मीनाक्षी, तुझी अशी कोणती गोष्ट आहे जी कैलासला अजिबात नाही आवडत? माझा राग, माझे शब्द खूप नाही आवडत. टोचतात त्याला. मी खूप तिखट बोलते त्याला, ओ, जे अजिबात आवडत नाही त्याला. आणि दोघांनाही आहे एकमेकांसाठी केलेली अशी रोमॅन्टिक गोष्ट जी तुम्हाला आठवते आणि आयुष्यभर आठवत राहील. रोमॅन्टिक गोष्ट. मला आठवते एक छान. मला माझा बर्थडे होता आणि ही म्हटली चल आपण जाऊया कुठेतरी फिरायला बाहेर मुंबईमध्ये. मग आम्ही असं रॅन्डम फिरायला निघालो. तसं आम्ही बर्थडेसाठी असं काही खूप करतो असं नाही, तर आम्ही असं जे फ्लोमध्ये असतं ते करतो. तर आम्ही गेटवेला गेलो. गेटवेला गेल्यानंतर मग थोडं गेटवे समोर थोडं फिरलो. मग ती मला म्हटली चल तुला मला आज ताजमध्ये न्यायचं, आणि ती मला ताजमध्ये घेऊन गेली नाही. तर मी म्हटलं नको नको, कुठे ताज बीच कुठे? तर ती म्हटली नाही, मी ठरवून आलेले तुला ताजमध्ये घेऊन जायचं. तर ते माझ्यासाठी खूप म्हणजे सरप्राईज होतं, ते रोमॅन्टिक होतं आणि ते खूप सगळं स्पेशल होतं. ते खूप छान होतं. मला असं तो नेहमीच करतो, रोजच करतो, त्यामुळे मला खरंच आठवत नाहीये आता की त्याने काय रोमॅन्टिक गोष्ट केली माझ्यासाठी. तो रोजच रोमॅन्टिक असतो, रोजच रोमॅन्टिक. काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो गेम सेगमेंट आपण संपवलंय. खूप काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या. आता लोच्याकडे वळूया. मला सांगा, तुमच्या आयुष्यात असा कोणता लोचा झालाय तर तुम्ही एकमेकांबरोबर मिळून तो सांभाळलाय आणि नीट केलाय तो लोचा? मी असे एक तर लोच्यापासून दूर राहणारे लोच्यात पडायचंच पडायचंच नाही. कळलं की हा लोचा आहे तर दूरच राहायचं. तर असं नाही, पण जेही होतात आयुष्यामध्ये छोटे मोठे काहीतरी तर ते मिळून सॉल्व्ह करतो. काहीही असेल, कितीही मोठा असेल, म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील, आमची प्रॉब्लेम्स असतील, ते एक प्रकारचे लोचेच आहेत. तर ते आम्ही मिळून सॉल्व्ह करतो. मग सगळ्यात मोठं म्हणजे लग्नाचा लोचा आम्ही व्यवस्थित सांभाळला. कारण की ते मान पान काहीच आम्ही असं ठरवलं की आपल्याला कोर्ट मॅरेज करायचंय, आपल्याकडनं हा लोचा काय सांभाळला जाणार नाही. कारण काय होतं, आम्ही जिथपर्यंत आलो आमच्यावर खूपच प्रेम करणारी माणसं आहेत, खूप. आणि अशा याच्यात जेव्हा काही नसतं तेव्हा लोक नाराज होतात रे. मग जेव्हा तुम्ही तामझाम करून काहीतरी कराल, मग तेव्हा आपलं दुर्लक्ष अनावधानानं राहिलं काहीतरी तर ते खूपच हे होतं. आणि आम्हाला कोणाला आम्ही स्वतःहून दुखवलं की खूप वाईट वाटतं. जास्त गिल्ट त्याच येतं की अरे आपल्याकडनं हा दुखावला गेला. तर हे सांभाळलं. हो, लग्नाचं लोचा नाही, याराच्या वेळेस केलं सगळं. म्हणजे तिचा वाढदिवस असेल, तिचं नामकरण सोहळा असेल, या सगळ्या गोष्टी मग ते केलं आम्ही. पण सगळं एक खूप छान आहे की आम्ही आमचा भार कधीच घरच्यांवर पडू दिला नाही. लग्नाचाही नाही, याराचाही नाही, प्रेग्नन्सीचा नाही, कुठलाच नाही. आणि ते म्युच्युअल लेवलवरती केलं आम्ही की तिचंही म्हणणं तेच होतं की आपण केलंय ना तर आपणच करूया हे शेवटपर्यंत. त्यामुळे कुठलाही भार
घरच्यांपर्यंत नाही नाही, पोहोचवलं नाही, तिला. हे ऑन कॅमेरा. सो थँक्यू सो मच. खूप मजा आली. म्हणजे तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी खूप डिटेलमध्ये कळाल्यात आम्हाला. सो खूप मजा आली. थँक्यू सो मच. सो आज तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे आला, आम्ही एक गिफ्ट आणले तुमच्या. हो. यारासाठी पण गिफ्ट आहे. So यारासाठी आम्ही पण gift आधी आणलंय. गाणं, आधी गाणं ना. आधी गाणं. सॉरी बाबू, असं घेतलं मी आधी तुझ्याकडे. गाणं. आधी गाणं म्हणणार तू. गाणं कुठलं म्हणणार तर तुला गिफ्ट कुठलं? देणार. ABCD नाही, ABCD गाणं नाही, म्हणे. गाणं. त्या दिवशी कसं ते विठ्ठल बाप्पाचं गाणं म्हणत होती. विठू माऊली म्हणते. मिठू माऊली म्हण. म्हणणार म्हण चल म्हण, म्हणा गाणं. 1 2 विठू माऊली 3 म्हण. गो. चंद्रभागेच्या तिरी म्हणायचं. चंद्रभागेच्या तळी हम्म. चंद्रभागेच्या तळी उभा मंदिर धोबावा विठ्ठली विठ्ठल विठ्ठल रे विठ्ठल जय हरी पुढे नामा देव नामा तरंगला पुढे छंद काकीतून थंगला पाऊन जेवा घडी पाऊन जेवा घडी थांबला हरी तोपावा विठ्ठली. विठ्ठल आवाज कमी कर ना, आवाज कमी कर, आवाज कमी कर ना. हा हा घरी एवढा लास्ट धिंगाणा लास्ट असतो. लास्ट वन मोर. बरं ठीक आहे, असू दे. बरं नो प्रॉब्लेम. हे तुझ्यासाठी. याला गिफ्ट एवढं छान गाणं ओ म्हटलं माय तू. गॉड, एवढं थँक्यू कोण म्हणेल. आणि हे तुमच्या दोघांसाठी. थँक्यू सो मच. Thank you so थँक्यू. much. आम्हाला बोलवलं तुम्ही हो. आणि एवढं मजा छान. आली. मजा हा, आली. म्हणजे आम्हालाच हे सगळं विसरायला चाललं होतं, सगळं विसरत होतो आम्ही कामाच्या. झालं. हा बेटा, हो हो आता देतो नाही, देतो, थोडं. थांब मी बोलतोय ना. तर विसरत चाललो होतो, तुमच्या निमित्ताने परत ते रिकॉल झालं सगळं आणि परत आठवलं की आम्ही एकमेकांसाठी काय केलं, काय करायला पाहिजे होतं किंवा आणखी काय करायला पाहिजे आणि कुठल्या मुवमेंट्स असतात ज्या लक्षात राहतात आपल्या. तर अशा मुवमेंट परत परत करायला आवडेल आम्हाला. तर तुम्हाला थँक्यू यासाठी. थँक्यू सो मच. खरंच आम्हाला सगळं रिकॉल झालं आणि मजा आली इंटरव्ह्यूला. खूप दिवसांनी सोबत इंटरव्ह्यू केला आणि आम्हाला खूप मजा आली आणि आय होप प्रेक्षकांनाही खूप मजा आली. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you.